इथे केलाय. शतरक्षक पोहोचला होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. ठोकलाय षटकार पहिल्या चेंडूवरती आणि आताच आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आगमन झालंय. या परिसरातील एवन जोडी आपण पाहतोय. युवा कार्यकर्ता, युवा नेतृत्व चिंचोटी विभागातील बहुजन विकास आघाडीचे आपण पाहतोय युवा नेतृत्व शरददादा आणि भरतदादांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून चिंचोटी परिसरामध्ये खूप चांगलं काम, समाजसेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि नक्कीच आपण बघितलं तर त्यांचं एक मोठं नाव, आदरणीय नाव त्यांचं घेतलं जातं. शरददादा असतील, भरतदादा असतील, युवा नेतृत्व, युवा कार्यकर्ता आणि आज विलात वेळ काढून तिकडे उपस्थित झालेत. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्यासोबत पाहतो आपण सुनीलजी पागी, ग्रुप ग्रामपंचायत पोमचे मादी सदस्य आहेत. त्यानंतर विद्यमान सदस्य आपण पाहतोय कृष्णाजी लोखंडे आणि आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विकासजी वायडा, त्यांचा आज वाढदिवस आहे. हा चेंडू आपण पाहतोय पायावरती आदळलाय, मात्र इम्पॅक्ट ऑफस्टम्पच्या बाहेर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण पाहतोय लेगबाजीच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. अवलेच पाहतो आपण खूप चांगला फटका इथे खेळला गेलाय. वैभवच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आणखीन एक 6. वैभव आणखीन एक चांगला फटका त्याने इथे खेळला होता. ओमकार दुसरा शतरक्षक आहे तिकडे. ओमकार आपण पाहतो या मिड विकेटला आहे. प्रेम याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, मात्र इथे आपण जर बघितलं थोडासा महागडा ठरलाय. 2 षटकाचा पण हा सामना पाहतोय. 5 चेंडू टाकून झालेत. 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. शतरक्षक ओमकार चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 बॉम्ब्स, 2 बॉम्ब्स, 3 बॉम्ब्स, 4 बॉम्ब्स. योगेश माळी चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटकाची समाप्ती. बहुजन विकास आघाडीचा हे ध्यानात ठेवा. हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. हे नाद नाही करायचा आप्पांचा, जोर इथं फक्त शेट्टीचा. हे नाद नाही करायचा आप्पांचा, जोर इथं फक्त शेट्टीचा. हॅलो, धन्यवाद डीजे. तर यस पंचाने विनंती असेल तो नॉस्टॅकचा स्टंप आहे, स्टंप तो सरळ करायचा आहे. स्टंप थोडासा जर पाहिलं तर वाकलेला आहे, तर त्याला प्लीज सरळ करायचा आहे. यस, थँक्यू पंच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत. आपण पाहतोय पहिलं षटक संपलेलं आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी ओमकार आलेला आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहे. वैभवसाठी ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू ते हाताळला गेलाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉलमध्ये हाताळलाय. ओमकार माळी आणि आपण पाहतोय ओमकार याच्या आयुष्यातील त्याने सुरुवात केली बॉलिंगसाठी आणि हे दुसरं षटक आहे ओमकार माळी याचं. बघा स्वीप शॉट, झाडू शॉट केलाय वैभवधूम, ठोकलाय चौकार. 4 धावा. विरोधकांना दिलाय धक्का. सारी जनता साथ दे असा शब्द
शब्द त्यांचा पक्का. थँक्यू डीजे. बघा डीजे महेंद्र यांच्या माध्यमातून नक्कीच गाण्याची फरमाईश इथे पार केली जाते. आपण पाहतोय जे विशाल पाटील आहेत तर त्यांच्याकडून देखील फरमाईश आलेली आहे. जे मॅच बघतायत ऑनलाईन त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. ऑफसाईडला फटका खेळलाय मात्र शतरक्षक आहे तिकडे. पकडला जाईल झेल, संपेल वैभव धूम याचा खेळ. महान नेता बोले जनता आवाज वरच्या पट्टीचा. महान नेता बोले जनता आवाज वरच्या पट्टीचा. येणार नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. येणार नाही करायचा आप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा. थँक्यू. आपण पाहू शकता आमच्या व्यापी कक्षामध्ये सध्या तरी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आज शरददादा आणि भरतदादा ही येऊन जोडी आपण पाहतोय. चिंचोटी विभागातील धाडाडीचे कार्यकर्ता आहेत. युवा नेतृत्व. यस पंच. यस थँक्यू. जी मागे गाडी आहे इको आहे मला वाटतंय ते आपण थोडीशी साईडला करायचं आहे कारण रिफ्लेक्शन पडते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जो अडथळा आहे तो दूर केला जाईल. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3 धावा लागल्यात 21. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. प्रेम या गोलंदाजाचं. ओमकार याने आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात 3 चेंडूमध्ये. जो अडथळा आपण पाहतोय इथे निर्माण झालाय तो दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. जे आपले आयोजक आहेत व्हॉलेंटियर्स आहेत गेलेत तिकडे. लवकरच सामन्याला सुरुवात होईल. चला सामना चालू करायचा आहे. जो अडथळा होता तो दूर केला गेलाय. खूप खूप धन्यवाद. सरबॅटने हा फटका ते खेळण्याचा प्रयत्न राज घाटाल याचा एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. विकास भोईर रसल ऑफ कॉमन धावचीच्या सुरुवात बाद झालाय. बघा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक आलाय आणि झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद होतोय.
22 धावा धावफलकावरती लागल्या या षटकातील शेवटचा चेंडू. तर हा चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा 23 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा पूर्ण करायच्या असतील. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा आणि न्यू स्टार वसई. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहायचं आहे. चला त्या अगोदर जाऊया आपण आपल्या VIP कक्षामध्ये. स्टेजवरती इथे बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. विकासजी वायडा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय. डीजेला विनंती असेल आपण एक बर्थडेचं सॉन्ग आपण इथे वाजवायचं आहे विकास दादांसाठी. यस सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण आता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. विकासजी वायडा साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आता मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. केक कटिंग केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती केक कटिंग केलं जात आहे. बर्थडेचा जर पाहिलं तर वाढदिवस आहे विकासजी वायडा या साहेबांचं. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जर पाहिलं तर केक कटिंग केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व मान्यवर या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर आहेत. आदरणीय सन्माननीय शरददादा भगली, भरदादा भगली, त्यानंतर सुनीलजी पागी असतील, कृष्णाजी लोखंडे असतील, त्यानंतर आपण जर पाहिले तर इतर सहकारी आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण केक कटिंग करणार आहोत. विकास वायडा साहेबांचं आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तर यस विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण एका फ्रेममध्ये यायचं आहे. लगेचच डीजे मॅनला देखील विनंती असेल आपण बर्थडे सॉन्ग रेडी करायचं आहे. फोटोशूट आपण आता पाहू शकता केला जात आहे या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण पाहू शकता आदरणीय सन्मान्य शरददादा भगली, त्यानंतर भरतदादा भगली, त्यानंतर सुनीलजी पागे असतील, त्यानंतर कृष्णाजी लोखंडे असतील, प्रेमलजी गांगडा असतील, राजदादा गोवारी आहेत, राज दयात देखील आहेत. त्यांचं आता आपण जर पाहिलं तर फोटोशूट हा केला जात आहे. वाढदिवस आहे विकास वायडा या साहेबांचा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बर्थडे सेलिब्रेट इथे केला जातोय. विकासदादा वायडा यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच आपण त्यांना विचारूया त्यांचा कितवा वाढदिवस आहे. सध्या तरी आपल्याला यंग अँड डॅशिंग दिसत आहेत विकासदादा. विकासदादा हा वाढदिवस कितवा असेल? 45 41 बघा 41 वर्षाचे झालेले आहेत विकासदादा. 40+ आणि अजूनही यंग अँड डॅशिंग. आणि हे फोटो सेशन इथे आपण पाहतोय. चला मॅचला आपण सुरुवात देखील करायचं आहे. जर दोन संघनायक जर आले असतील तर आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. टॉस बॉक्सजवळ येऊन थांबायचं आहे. जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाचा संघनायक आलेला आहे. तर न्यू स्टार वसई संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण देखील उपस्थिती नोंदवा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच आपण इथे टॉस करणार आहोत. तर आपण आला असाल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे.
मान्यवरांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक पुन्हा एकदा आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हा. मोठा सन्मान इथे केला जातोय. पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान. बावीस धावा धावफलकावरती लागलेला आहे. 23 धावांचं टार्गेट आहे. शुभ सन्मान. यस, 2 मिनिटं मॅच थांबायची आहे. बहुजन विकास आघाडीचे जर पाहिलं तर युवा कार्यकर्ता आदरणीय सन्माननीय शरददादा बगले साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान केला जातोय. अमर बाबर तसेच राज दयात यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. या मान्यवरांचा त्यांच्या माध्यमातून नक्की जर पाहिलं तर भरपूर चांगल्या प्रकारे आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांचा हा स्वागत सत्कार केला जातोय. चिंचोडी विभागाचे जर पाहिले तर नक्की समाजसेवेमध्ये जर पाहिलं तर तत्पर आहेत. नक्की जर पाहिलं तर अतिशय चांगला. त्यानंतर भरतदादा भगले यांना देखील विनंती असेल. बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता आपण पाहतोय भरतदादा भगले झालेला आहे. पाहुण्यांचं स्वागत सन्मान देखील आतापर्यंत केलेला आहे. आपण मान्यवरांना विनंती करूया की आपण आमच्या स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जे आपले बाकी मान्यवर आहेत ते आपल्यापासून रजा घेत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. स्कोरर आपण रेडी राहायचं आहे. चला पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. 23 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी किरण धूम पहिला चेंडू उचली घेणार आहे. उचलीमध्ये बीट झालाय फलंदाज अक्षय कोठावले. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच न्यू स्टार वसई आणि जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा. चला कॅप्टन जर आला असतील तर टॉस करण्यासाठी या न्यू स्टार वसई टीम. ऑफ साईडला कडक शॉट आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा येतील. नशिबाची साथ कुठल्या संघाला मिळेल तर पाहूया किती धावा. 6 धावा. षटकार. थँक यू. ऑन साईडला आपण पाहतोय नटराज पद्धतीने हा फटका देखील आहे. अक्षय आणि 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जातील. बघा षटकार मारल्यानंतर जी प्रेक्षकांची फरमाईश आहे ती देखील पूर्ण केली जाते. आणि आता आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीन स्टेटस यांची देखील फरमाईश होती तारपा सॉंगची. ती तारपा सॉंगची धून देखील इथे वाजवली गेलेली आहे. त्यानंतर ठाणेकर यांची देखील तारपा धूनची फरमाईश होती. त्यांची देखील फरमाईश पूर्ण झालेली आहे. ऑफ साईडला फटका देखील गेला. एकनाथ टभाळे आपण पाहतोय तिकडे होते. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघा मॅच जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा इथे बनवल्यात. बघा आज आपण जर बघितला तर अक्षय असेल, प्रेम असेल, ओमकार असेल किंवा योगेश असेल खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेला. शतरक्षक तिकडे पोहोचेल का तर नाही. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत आणि दर्जेदार चौकार. बघा षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 14 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावींची गरज आहे. पाहतो आपण मारायचं होतं ऑन साईडला मात्र टॉपेज लागला आणि हा झेल इथे पकडला गेला. पहिला गडी बाद झालाय 14 धावसंख्येवरती. आता मॅच जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे ती म्हणजे 9. चेंडू बाकी असतील 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. भरलं
ही बाईना रातंगीच साडी सोडून इजारनेच साडी सोडून इजारनेच हिंडे घेऊन मोकळे केस हिंडे घेऊन मोकळे केस वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया ठरलया म्हणजे लग्न ठरलया. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. चला न्यू स्टार वसई टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला आपल्यासाठी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. सामना संपला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. शेवटचा चेंडू पडण्या अगोदर आपला संगणक टॉस बॉक्समध्ये येणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण आजच्या दिवसामध्ये आपण 3 षटकाचे सामने पाहतोय पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीतील 2 षटकाचे सामने पाहतोय. तर पहिले षटक संपले, 14 धावा लागल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. 6 मध्ये 9 धावींची गरज आहे. प्रेम जाधव जोरकास मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. कारण वैभव आपण पाहतोय जो एक वेगवान गोलंदाज आहे, ज्यांना आपण बघितलं तर मागच्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत ते नक्कीच सांगतील की मागच्या मॅचमध्ये त्याने किती धावा खर्च केल्या होत्या. आणि किस्सा 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. आमचे ऑफिशियल आहेत नक्कीच सक्षम आहेत आणि नक्कीच खूप चांगली टॅली त्यांच्याकडून केली जाते. आणि आमचे प्रोप्रायटर प्रशांत भगत त्यांना अंकल म्हणून देखील संबोधलं जातं. चला पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंच कसला रिव्ह्यू आहे, आपला निर्णय काय? वाईट बॉल मात्र चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे पाहण्यासाठी हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. ओके, थँक्यू. चला पाहूया. हॅलो चेक. न्यू स्टार स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार. व्हाईट बॉल असेल, अंपायर्स कॉल. कारण पंच आपला व्हाईट बॉलचा डिसिजन आहे ना. यस, अंपायर कॉल्स. कारण जो चेंडू आहे तो परफेक्ट पट्टीवरती पडलेला आहे आणि ज्यावेळेस पट्टीवरती जेव्हा चेंडू पडतो ना त्यावेळेस व्हाईट बॉल असतो, म्हणजे अंपायर्स कॉल असेल. आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण पाहतोय की चेंडू खेळपट्टीच्या बाहेर की आत या पट्टीवर आपल्याला समजत असते त्यावेळेस पाहतो पण मिस टायमिंग झालेला आहे. तर विकेट डाऊन झालेली आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू पडतो ना पट्टीवरती तर अर्धा चेंडू पडलाय कुठे, म्हणजे जो आपण बॉल पाहतोय की इनसाइड आहे आउटसाइड आहे ते देखील बघितलं जातं. चला न्यू स्टार वसई टीम जर आली असेल तर आपण लगेच आपला संगणक पाठवून द्यायचा आहे, कारण या षटकातील चेंडू टाकून झालेत 2, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू जर संपले तर आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. कारण समोरचा संघ उपस्थित झालाय आणि त्यांचा संघनायक देखील इथे आलेला आहे. तर साईकृपा राजवली संघाचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, जो आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये जीवदानी गिरीज या संघासमोर 2 हात करताना दिसेल. जीवदानी गिरीज संघ जो आपण पाहतो या सीझन मध्ये नंबर 1 वरती रँक करतोय. त्याने या सीझन मध्ये
पहिल्या क्रमांकाची बक्षिसं 5 फटकावल्यात आणि दुसऱ्या क्रमांकाची 2, म्हणजे असा एक नंबर 1 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल शेवटच्या मॅचमध्ये. त्यानंतर जो आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा न्यू स्टार वसई. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे, ज्याने या सीझनमध्ये 5 ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत. आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे हा संघ तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय, ज्याने 4 ट्रॉफीज फटकावल्यात या सीझनमध्ये. यावेळेस एक धाव कंप्लीट झालेला, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. इथे काय घडलंय? पंच नॉट आउट. मला वाटतंय गोलंदाजाच्या हातामधून चेंडू निसटलाय, चेंडू लागलेला नाहीये, फक्त हातच लागलाय. 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा आल्यात. चला पुन्हा एकदा आपण आपल्या स्क्रीनवरती पाहूया. वैभव याच्या हातामधून चेंडू निसटला बघा. अतिघाई संकटात नाही, चेंडू पकडण्या अगोदरच यष्टानुपती चेंडू लावण्याचं त्याने काम केलं होतं, कारण चेंडू चांगल्या प्रकारे त्याने गॅदर केला नव्हता. तेच कारण पाहतोय चेंडू त्याच्या हातामधून निसटलाय. समीकरण नेते आपण पाहतोय 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी चला चेक. यस प्रदीप, आता आपण टॉस करणार आहोत. आपण 3 चेंडू नंतर टॉस करूया. आपल्याकडे 3 चेंडू नंतर आपण टॉस करूया. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. मॅच बनवलाय वैभव धूम याने. यावेळेस बघा बॅटचं एज लागलंय, यष्टरक्षक चेंडूच्या खाली. योगेश धूम पकडलाय. आणखीन एक फलंदाज. विकेट डाऊन. थँक्यू. चला विकेट डाऊन झालेला, आपण इथे टॉस करूया. अमितजी आपण टॉस इथे करून घेऊया. आदरणीय सन्माननीय शरदत्त भगली साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते टॉस हा केला जाईल. न्यू स्टार वसई वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर मान्यवरांना विनंती असेल दादा प्लीज आपण या आपल्या या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय शरदत्त भगली साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल या मॅचचा. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. त्यानंतर भरतदादा भगली साहेबांना देखील विनंती असेल आपण सुद्धा या आपल्या या टॉस बॉक्स मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंच एकच मिनिट, पंच 1 मिनिट थांबायचं आहे, फक्त 1 मिनिट. आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच शरददादा आणि भरतदादा जेवण जोडी आहे. चिंचोटी विभागातील युवा नेतृत्व धारडीचे नेतृत्व आपण पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला गेला. टॉस जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने. पाहुण्यांच्या माहितीसाठी जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय. त्यांच्या नावावरती 5 ट्रॉफीज आहेत या सीझनमध्ये. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू आलाय, निर्धाव. मी अगोदरच म्हटलं होतं की वैभव काहीतरी इम्पॅक्ट टाकू शकतो या मॅचमध्ये, कारण मागच्या मॅचमध्ये त्याने फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील त्याने 4च धावा खर्च केल्यात. एक चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. हिट आउट या गेट आउट. आपण या सीझन मध्ये जर बघितलं तर भरपूर वेळा 1 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. आणि हा चेंडू हाताळलाय. परफ्यूम डिलिव्हरी. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये आणि हा मॅच इथे जिंकलाय केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. हार्ड लक टायगर स्पोर्ट्स भिवाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच केतकी बॉईज खंडीपाडा टीम. चला यस आपले मान्यवर आपल्या स्पर्धेतून रजा घेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता आपण पाहू शकता या स्पर्धेला हजर राहिलेले आहेत.
या स्पर्धेला महत्त्वपूर्ण वेळ दिला आदरणीय सन्माननीय शरददादा भगली, त्यानंतर आदरणीय सन्माननीय भरतदादा भगली साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्याने या स्पर्धेला भेट दिली, आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेकरता दिला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। राकेश गोवारी, राकेश चौधरी, यस या राकेश चौधरी, आपला विनंती असेल आपण आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन